भौगोलिकदृष्ट्या भारत देश हा जगातील फार युनिक देशांपैकी एक आहे. अगदी अमेरिकेप्रमाणे. आपल्या भारतात काय नाही आहे सांगा? कोकण, गोवा, केरळ सारखे सुंदर सुंदर समुद्रकिनारे, काश्मीर, हिमाचल, उत्तर पूर्व राज्यांमधील हिमाच्छादित पर्वतरांगा, दऱ्या, राजस्थानमधले वाळवंट, गंगा, ब्रह्मपुत्रा यासारख्या मोठ्या नद्या, लडाखसारखी पठारे, अगदी जंगलं आणि वन्यजीवांमध्ये देखील उत्तर भारत, उत्तर पूर्व आणि दक्षिण भारतात वैविध्य आहे. याशिवाय जुनी संस्कृती, अजंठा, एलोरा, ताजमहाल, हम्पी यासारखे अनेक स्थापत्यशास्त्रीय नमुने, कला, लोककला, संगीत सगळं आहे. पण तरीही भारतात सध्या येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या 2019च्या संख्येइतकी सुद्धा नाही. अगदी श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम यासारख्या छोट्या देशातही भारताहून कितीतरी अधिक पटीने पर्यटक जातात. भारतीयांनी परदेशी प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी काय करायला हवं? या प्रश्नाचं उत्तर भारत भेटीवर आलेल्या कार्ल एलियट या प्रवाशाने दिले. भारत भेटीवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा अगदी तसाच अनुभव नसला तरी त्या प्रतिक्रियेवर आपल्या देशाबद्दल टीकात्मक दिले म्हणून रागावून न जाता आत्मपरीक्षण करून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. कार्ल एलियट लिहितो, माझ्याकडे टक लावून बघत बसू नका. सगळीकडे माझ्याकडून खूप लोकांकडून टक लावून पाहिले जाते किंवा स्टेअर केलं जातं. हे विचित्र आहे आणि मी याचा अनुभव या देशात घेतलेला आहे. माझ्या पत्नीकडे ती खाद्यपदार्थ असल्यासारखे पाहू नका. हे सतत घडतं. किंबहुना जर माझ्या देशात कोणी तिच्याकडे तसं पाहिलं तर मी त्यांचं थोबाड फोडेल. माझ्या पत्नीला मोठ्या गर्दीत हिसकावून घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे असं समजू नका. महिलांचा आदर करा. फक्त पर्यटकच नाही तर सर्वच. आम्ही करोडपती आहोत असे समजून लुटण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही आमची नोकरी सोडून जग फिरायला आलो. आम्ही पैसे वाचवले, छोट्या जागेत राहिलो, वर्षानुवर्ष काटकसर करीत राहिलो, जेणेकरून आम्ही भारत आणि इतर देशांना भेट देऊ शकतो. टूर ऑपरेटर, रिक्षाचालक, दुकान, हॉटेल मालक, अगदी चहावाल्यांपासून ते प्रत्येकजण आमच्याकडून भारतीयांपेक्षा जास्त पैसे घेऊ इच्छितात. देश स्वच्छ करा, किमान कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत वेगळी वृत्ती विकसित करा आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी क्रांती सुरू करा. ट्रेनमध्ये जर कचऱ्यासाठी एक डबा आहे तर मग खिडकीबाहेर कचरा टाकण्याची इच्छा का होते? आणखी बरेच मुद्दे आहेत, परंतु हे मुख्य आहेत. आमचा व्यक्ती म्हणून आदर करा आणि आम्हाला लुटू नका. आम्ही काही मूर्ख नाही. भारत भेट देणं हे आव्हानात्मक आहे, परंतु आम्हाला ते आवडतं. तुम्ही पर्यटनासाठी सुधारणा करण्याचे मार्ग विचारले आहेत, त्यामुळे नाराज होऊ नका, परंतु कृपया हे मुद्दे ऐकाच. कालच्या या म्हणण्यावर विचार करायचा की त्याला ट्रोल करायचे, कारस्थान वगैरे समजायचं हे आपल्या हातात आहे. तुम्ही विचार करा.